मंडळी, पुन्हा एकदा ती वेळ आलेली आहे. जसं मी एपिसोडच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की या आठवड्यापासनं 2 स्पर्धकांना आपण दर आठवड्यात ह्या मंचावरनं निरोप देणार आहोत. आणि हे कठीण काम करण्यासाठी मी पुन्हा एकदा मंचावरती आमंत्रित करते कबूतर काका यांना. या काका. कबूतर काका दरवेळीप्रमाणे माहेरचा आहेर घेऊन आलेले आहेत आणि हा आहेर आज ज्या दोघांना मिळणार आहे ते आज आपल्याला ह्या मंचावरनं निरोप देणार आहेत. ओहो, अभिषेक चांगलं केलं होतं आज. खरं तर मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की स्पर्धा आता फारच टफ होत जाणार आहे. म्हणजे शेवटी तर असं होईल की अशक्यच होऊन जाईल. म्हणजे टाचणीसारखी शोधावी लागेल चूक अक्षरशः. इतके तुम्ही चांगले आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळे इतके भारी आहात की ते खूप जड जात आहे. आता इथून पुढची स्पर्धा ना आम्हाला खूप जड जाणार आहे. कारण सगळ्याच ॲक्टमध्ये धमाल होती, सगळ्याच ॲक्टमध्ये मजा होती. मस्त आहेस, पण तू चांगलं केलं होतंस. तुमचं म्हणजे सगळ्यांचा कार्यक्रम बघताना एक वाटायचं अरे हे 400 एपिसोड झालेत, ते ॲटिट्यूड वगैरे असेल थोडा. जसं गावाकडे चर्चा होती ना, अरे ते लय वरच्या लेवलचे लोक राहतील, आपल्याला नाही मोजिते. पण इथं आल्यावर कळलं की खरी माणसं आहेत. मग मी शिकलोय तुमच्याकडून खूप. दुःख तर होतं शेवटी, इथून जाण्याचं दुःख तर आहेच, पण खूप शिकलो. आणि आम्ही तुला मिस करू अभिषेक. आणि नक्की तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू इकडे येऊ शकतोस. तुला जेवढं शिकायचंय तेवढं इथं बसून शिकू शकतोस. थँक्यू सो मच अभिषेक. थँक्यू. तर अभिषेकला आपण निरोप दिलेला आहे आणि आता बघणार आहोत की पुढचा स्पर्धक कोण आहे. नेहा. खूप चांगलं केलं होतंस तू सुद्धा. तुझी ऑडिशन सुद्धा माझ्या लक्षात आहे. तिथपासून ते इथपर्यंतची नेहा खूप बदल दिसला, खरंच दिसला. पण काय आहे, स्पर्धाच इतकी तगडी आहे की त्याच्यात आपण कुठेतरी थोडे जरी कमी पडलो तरी सुद्धा आपल्याला बाहेर जावं लागणार आहे. पण तू प्रयत्न चांगला करत होतीस. खरं तर या मंचावरती यायचं हे स्वप्न म्हणजे खूप लोकांचं आहे. आणि मी स्वतःला खूप लकी समजते की मला ह्या सगळ्या टीमसोबत खूप महिने काम करायला मिळालं आणि खूप दिलं. म्हणजे मला नवीन मित्रमैत्रिणी पण दिले. त्यामुळे ते एक माझ्यासाठी इमोशनल आहे. बाकी सॉरी. इट्स ओके. तुला माहिती आहे का, सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की इतक्या सगळ्या मुली या मंचावर बघून मला एक वेगळाच आनंद होतो डॉक्टर. आणि ते झालं ह्या व्हायरलच्या निमित्ताने. थँक्यू नेहा अँड ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आता येणार आहे दिग्दर्शक सुधाकरजी तुमच्याकडे. खरं तर नागराज आणि तुमची मैत्री सैराटपासूनची आहे. सैराट तुमच्या कॅमेऱ्यातून सगळ्यांनी बघितला होता आणि आता तुम्ही दिग्दर्शक म्हणून समोर आलेले आहात. ही कथा तुमची आहे, काय सांगाल? ये फिल्म जब मैं लिखा और नागराज को बोला कि ऐसे ऐसे एक स्क्रिप्ट है, हम सुनते हैं. उसने सुन के इमीडिएटली बोला कि बहुत अच्छा लिखा है.
और उसको बहुत पर्सनल कुछ कनेक्शन लगा उससे। ये सब्जेक्ट ऐसा है कि मुझे लगा कि इसका ऑडियंस मराठी में अच्छा उसका एक रिसेप्टिव होगा, क्योंकि मराठी में इतना अच्छा रिसेप्टेबल ऑडियंस है, तो मुझे लगा ये मराठी के लिए बहुत अच्छा सब्जेक्ट है। वा 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 वा. यानंतर सगळ्या निर्मात्यांचं आपण स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या निर्माते विराज लोंढे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या निर्माते निखिल वराडकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या निर्माते प्रशांत पेठे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांच्यासाठी. निर्मात्यांपैकी विराज लोंढे यांना मला आता विचारायचंय, काय सांगाल तुमच्या या अनुभवाबद्दल आणि इतका गोड सिनेमा बनलाय. लहान मुलाचं भावविश्व आणि त्याच्यामध्ये येणारे छोटेसे बदल किंवा वादळ आणि त्याला लहान मुलाच्या पर्स्पेक्टिव्हने तो कसं बघतो, कसं रिॲक्ट करतो आणि मग फॅमिली कशी रिॲक्ट करते, अशी एक खूपच भावस्पर्शी कथा याच्यामध्ये आहे. आणि आमचं भाग्य आहे की हवा येऊ द्याच्या मंचावर याचं प्रमोशन होतं. वा वा, थँक्यू 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 सो मच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी. आता येणार आहे संगीतकार A.V. प्रफुल्लचंद यांच्याकडे. सगळ्यांचं आवडतं गाणं केलेलं आहे जाऊ दे नवं. काय सांगाल, खूप गोड गाणं आहे, तुम्हीच लिहिलंय. मी अगदी असाच होतो लहानपणी, जसा तो आहे तशाच गावात बालपण गेलंय, त्याच्यामुळं ते काही परक नव्हतं. पण ती भाषा कशी काय जमली आहे मग. तसं मी मराठवाड्याचं आहे, पण विदर्भ फार दूरचं नाही, त्या बरेच विदर्भाचे मित्रही आहेत, त्याच्यामुळे ती तो लहेजा जास्त परका नाही. मी लिहिलंच नाही ते गाणं, डायरेक्ट माईकवर गायलाच सुरू केलं. आणि जसे जसे फ्रेझिंग सुचल्या तसं मी त्याचं वर्णन करत गेलो आणि मग त्याला एका साच्यात बांधून ते गाणं तसं बनलं. वा 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 वा. संगीतकार अद्वैत निमळेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी हे गाणं बनवलं आणि बॅकग्राऊंड स्कोअर पण केलेला आहे. काय सांगाल तुमच्या या अनुभवाबद्दल. फर्स्ट मराठी फिल्म. हो. याच्या अगोदर म्हणजे मी शॉर्ट फिल्म्स भरपूर केले होते, पण दिस वॉज द फर्स्ट बिग अपॉर्च्युनिटी वेअर आय हॅड टू स्कोर म्युझिक फॉर सच अ बिग फिल्म. पहिला सिनेमा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारे सिनेमा करा आणि Thank you. खूप वेळा इथे या. थँक्यू सो मच. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आजचा भाग आणि मागचे 2 भाग आपल्याबरोबर नाळची ही सगळी टीम आहे आणि एक नाळमय आणि नागराजमय वातावरण झालेलं आहे. खूप छान वाटलं आणि मला असं वाटतंय की खरं तर ही धमाल संपूच नये, ही गंमत अशीच सुरू राहावी. हां, पण तुम्हाला जे वाटतंय ते सुरूच राहणार आहे. उद्याच्या आणि परवाच्या भागात सुद्धा आपण भेटत आहोत विशेष भागाअंतर्गत, ज्यामध्ये सुद्धा असणार आहे नागराज मंजुळे आणि त्यांच्या टीमची धमाल. तेव्हा बघायला विसरू नका. उद्या सुद्धा हाच कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल.